2016 या वर्षात झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी, झी युवा या वाहिन्यांवरती अनेक नव्या आशय, विषय आणि संकल्पनेवर आधारित मराठी मालिका दाखल झाल्या, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळेच ते लोकप्रिय देखील ठरल्या. जाणून घेऊयात काही निवडक मालिका जे 2016 वर्षामध्ये प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिल्या. झी मराठी वाहिनीवर 2016 या वर्षातली सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे काहे दिया परदेस. बनारसचा शिव आणि मुंबईतील गौरी या दोन व्यक्तिरेखांभोवती फिरणारी ही मालिका. दोघेही प्रेमात पडतात आणि मग कोणत्या आव्हानांचा सामना त्यांना करावा लागतो हे या मालिकेतून उलगडलं गेलंय. कलर्स मराठी वाहिनीवर कोण होईल मराठी करोडपती या मालिकेनं बऱ्यापैकी TRP मिळवला. तर याच वाहिनीवरील ढोलकीच्या तालावर हा लावणी रियालिटी शो या वर्षाच्या मध्यापर्यंत कमालीचा लोकप्रिय ठरला होता. जुलै 2016 मध्ये झी मराठी वाहिनीवर खुलता कळी खुलेना ही मालिका दाखल झाली आणि या मालिकेनं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं त्याच्या अनोख्या कथानक आणि शीर्षक गीतामुळे. त्याशिवाय चला हवा येऊ द्या, असं सासर सुरेखबाई, सरस्वती, अस्मिता अशा दर्जेदार मालिकांचं गारुड 2016 या वर्षात कायम राहिल्याचं पाहायला मिळालं. फेब्रुवारी 2016 मध्ये दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी पण सोशल साइट्स आणि मालिकेतल्या कलाकारांची चर्चा कायम राहिली. झी मराठी वाहिनीवर रात्रीचा खेळ चाले या थरार आणि गूढरम्य मालिकेनं प्रेक्षकांची लोकप्रियता संपादन करण्यात यश मिळवलं. विशेष म्हणजे या मालिकेचा प्रोमो उत्तमरित्या रचण्यात आल्यानं मालिकेची लोकप्रियता देखील कमालीची वाढीस लागली. स्टार प्रवाह वाहिनीवरील लेक माझी लाडकी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. कारण म्हणजे ऐश्वर्या आणि अविनाश नारकर या रिअल लाईफ कपल यांच्या दर्जेदार अभिनयामुळे. तरुण पिढीचं भावविश्व उलगडणारे झी युवा या वाहिनीवरील फ्रेशर्स, लव लग्न लोचा, बन मस्का अशा मालिकांनी तरुण रसिक मनांना आकृष्ट करण्यात यश मिळवलं. 2016 या वर्षात आपल्याला यापैकी कोणत्या मालिका आवडल्या? आपले व्ह्यूज लिहा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शन मध्ये. आणि हो, हा व्हिडिओ लाईक करून शेअर करायला विसरू नका.